शिरूर तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये 14 मार्च रोजी शुभम पाटील, शुभम भाट हे दोघे उपचारासाठी दाखल झाले। दरम्यान 16 मार्च रोजी मध्यरात्री संतोष माळी यांनी दवाखान्यात येऊन शुभम भाट, शुभम पाटील यांना किती दिवस ॲडमिट करून घेतलं आहे असे म्हणत ड्युटीवर असलेल्या डॉक्टर महेश सुरवसे यांच्याशी हुज्जत घातली, तर अचानक आपल्या जवळील चाकूने डॉक्टर महेश यांच्यावर हल्ला केला। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसात संबंधितावर गुन्हा दाखल होऊन त्याला ताब्यात घेतले। ही घटना निंदनीय असल्याने कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रशासन असा संयुक्त पत्रकार बैठक घेतली। यावेळी सदर हल्लेखोरावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तर या घटनेच्या निषेधार्थ म्हणून उद्या शुक्रवारी सकाळी निषेध रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉक्टर अमित सुतार यांनी सांगितले। ही रॅली पालिका चौकातून सुरू होऊन पुन्हा पालिका चौकात येऊन समाप्त होणार आहे। यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित माने, डॉक्टर दीपक होरा, डॉक्टर राजेश पटेकरी, डॉक्टर सारंग कोकाटे, डॉक्टर किरण अणुजे, डॉक्टर ऋषिकेश कोकाटे, डॉक्टर आफताब शेख, डॉक्टर उमेश लंबे, डॉक्टर धनंजय पाटील आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।